आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ शुद्ध चतुर्थी निमित्त गणेश जन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा होतोय। या निमित्त मंदिराला आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पहाटे स्वराभिषेक झालाय तर दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत गणेश याग होणार आहे आणि 12 वाजता गणेश जन्माचा सोहळा होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता नगर प्रदक्षिणा मिरवणूक निघेल तर 8:30 वाजता रात्री श्रींची महाआरती होणार आहे आणि रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत गणेश जागर करण्यात येणार आहे। आज या निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळत आहे। नमस्कार। आज गणेश जयंतीच्या दिवशी, गणेश जन्माच्या दिवशी साक्षात श्रींच्या समोर म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई त्यांच्या गाभाऱ्यामध्ये बसून गायचा योग आलेला आहे आणि अतिशय मन भरून पावलेलं आहे। अतिशय कृतकृत्य वाटतंय की इतका हा सुंदर योग, इतकी वर्ष ही जुळवाजुळव चालली होती आणि आज फायनली हा आलेला आहे आणि सुद्धा इतक्या सुंदर दिवशी त्याचा खूप आनंद आहे। बाप्पाचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे आज आम्ही इथे सेवा केली आणि हा एक मान आम्हाला मिळाला। त्याच्याविषयी सगळ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या आयोजकांचा मी मनापासून आभार मानते। कायम गणेशोत्सवामध्ये त्यांना मिरवणुकीमध्ये जाताना बघितलेलं आहे, पण आज साक्षात त्यांच्या समोर बसून गायली आहे, त्यामुळे इतकं सुंदर वाटलं, इतकं पॉझिटिव्ह वाटतंय। थँक्यू सो मच आणि बाप्पा तुमचे आशीर्वाद असेल। जय गणेश। आज माघी गणेशोत्सव जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज माघी गणेश जन्म सोहळा त्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पहाटे 3 वाजता ब्रह्मस्पती सुक्त अभिषेक करण्यात आला आणि भक्तांच्या रांगा पहाटेपासून आपल्याला दिसत आहेत। आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी गणेश यागाचं आयोजन केलेले, अभिषेकाचं आयोजन केलेलं आहे। आता पहाटे 4 वाजता हा प्रसिद्ध गायिका प्रियांकाजी बर्वे यांचा स्वराभिषेक संपन्न झाला आणि बरोबर दुपारी 12 वाजता 101 भगिनींच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश जन्माचा सोहळा संपन्न होणार आहे। सायंकाळी 6 वाजता बाप्पांची पालखीतून नगर प्रदक्षिणा मिरवणूक या ठिकाणी होणार आहे आणि बाप्पांच्या मंदिराला अतिशय विलोभनीय अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मूषक हे प्रधान संकल्पना याच्यामध्ये आहे आणि आपल्या आराध्य बाप्पांच्या दर्शनासाठी संपूर्ण पुणेकरांची, भक्तांची या ठिकाणी मांदियाळी आपल्याला दिसून येते। आजचा हा विनायक अवतार हा ऋषी काश्यप आणि देवी आदिती यांच्या घरी देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा वध करण्यासाठी गणपती बाप्पांनी लीलेच्या स्वरूपात हा अवतार धारण केला। दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी हा अवताराचं प्रयोजन आहे। त्या निमित्ताने आपण हा विनायक अवतार गणेश जन्म साजरा करत असतो। आजच्या या गणेश जन्माच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा। या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पांचं आपण दर्शन घ्यावं, दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।